मॉर्निंग. प्रितिश क्लासेस जाणार आहेस? बर उठा. आहा रेड ऍक्च्युली हे कालच घातलेलं शर्ट आहे. आम्ही आता उठलोय 7:30 होत आहे. शर्टचं महत्व आहे. चुकून घातलाय थोडी ना. आहे गुडघ्यावर बसून बघू जरा मागे जा. आम्हाला दाखवू द्या कॅमेरामध्ये. आम्ही दोघेही आत्ताच उठलोय. मी त्यांना दाखवतेय उठलेल्या अवस्थेत, पण मी नाही स्वतःला दाखवणार. थँक्यू. तुम्हाला पण घ्या. माझंच मला नाही द्यायचं, तुझं बरं वेगळं आता मी दिवसभर बनवणार आहे ना. दिवसभर बनवणार आहे ना. हॅपी व्हॅलेंटाईन. हॅपी व्हॅलेंटाईन. माय फॉर एव्हर व्हॅलेंटाईन. फॉर एव्हर. आपल्यासाठी रोजचाच दिवस व्हॅलेंटाईन असतो. वेगळं काय वाटतच नाहीये. चला आपण आज अजून एक डान्स शिकूया. हा तसा ना मला नाही, वेगळा मला. गुड मॉर्निंग बाप्पा. बाप्पा तुलाही हॅपी व्हॅलेंटाईन. तू तर आमचं नेहमीचं प्रेम आहेस. स्वामी तुम्हालाही. हे खरं व्हॅलेंटाईन आहे बायकोसाठी. बघा मी बेडरूम आवरली तोपर्यंत आहोंनी मलाई गरम करायला ठेवली. तुम्ही नेहमी विचारता की पुन्हा दाखवता येईल, पुन्हा दाखव. तर बघा हे असं असतं. आत्ता जर का मी इकडे आले नसते ना तर शूट करायचं राहून गेलं असतं. ओके, कारण माझ्या नकळत बऱ्याच वेळा हे दही लागलं जातं. एका बाईला यापेक्षा दुसरं काय गिफ्ट हवं सांगा मला. ओय मेरी व्हॅलेंटाईन. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन. आगाऊपणा, निव्वळ आगाऊपणा असतो माझा. आव्हानचं काम असतं. हे अशी ना पूर्णपणे वितळवून घेतात, गरम करून घेतात आणि त्यानंतर यामध्ये विरजण टाकायचं. विरजण टाकायच्या वेळेला आम्हाला बोलवा. कोमट करायचं आणि युनिफॉर्म करून घ्यायचं. युनिफॉर्म मिक्सिंग. 1 स्पून फक्त दही टाकायचं. थोडंसं टाकलं तरी चालेल. आणि नंतर मग सर्क्युलर मोशनमध्ये ते मिक्स करायचं. किती साग्र संगीत प्रोसेस आहे बघा. काय टाकताय? वेलची की अद्रक? अद्रक, इलायची आणि लवंग. लवंग मसाला टी आहे आपला आज. याला होई की. चला माझी आत्ता जस्ट आंघोळ झाली. तुम्ही पण जाऊन आंघोळ करा. गरम गरम कडक पाणी आहे सोलारला. येस. आहोंचं किचनमधलं काम झालं आहे. आता माझं काम सुरू झालं आहे. चला मस्त असे ना फ्लॉवरचे पराठे करूया. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ, थोडासा रवा आणि 1 चमचा तूप, मीठ असं ॲड करून सारं हे आता मी मळून घेणार आहे. मी शक्यतो हे असे पराठे जास्त करत नाही. खूप दिवसांनी मी हा फ्लॉवरचा पराठा करते आहे. तर हे बघा या फ्लॉवरमध्ये कधी आळ्या असतात हो की नाही. तर जेव्हा केव्हा मी याची भाजी करते तुम्ही पाहिलं आहे की मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये म्हणजे पाणी कोमट करून घेते मी आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून त्यामध्ये हे सोडून देते. स्वच्छ धुवून तर घेतोच आपण, पण थोडंसं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यातसुद्धा ठेवून घेते आणि त्यानंतर याची मी भाजी बनवते. ताई तू पराठ्यांसोबत डोशांसोबत खाण्यासाठी शेजवान चटणीला काहीतरी ऑप्शन शोध, अशी एक मला कॉमेंट होती. तर म्हणूनच त्या चटणीला ऑप्शन असा हा एक वेगळा पदार्थ म्हणजेच टोमॅटोची चटणी जी ताजी बनवलेली असेल. तर टोमॅटो घेतलेत मी, ते स्वच्छ धुवून चिरून अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण घालून हे मी आता चॉपरला फिरवून घेणार आहे. तर चला आता हे सारं मी चिरून ठेवलं आहे. आता आहो हे मला चॉप करून देतील. असाच आमचा व्हॅलेंटाईन सुरू आहे आणि नेहमी असाच असतो. हा विकेंड आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे विकेंडला असंच असतं. आहो मला प्रत्येक कामात मदत करतच असतात. तर जे काही आपण चॉप करून घेतले त्याला आता फोडणी घालूया. पॅनमध्ये थोडंसं तेल, जिरे, थोडीशी म्हणजे 1च लाल मिरची घेतली आहे मी, खूप सारा लसूण आणि यामध्ये आता जे काही आपण चॉप केले ते ॲड करणार आहोत. थोडंसंच ताजा मी धनिया आणि जिराची पावडर मिक्स केली आहे मी यामध्ये. झाली आपली टोमॅटोची ताजी चटणी रेडी झाली आहे. खरं तर फ्लॉवरच्या पराठ्याला हा फ्लॉवर ना खिसून घ्यायचा असतो सॉरी. तर तेवढा वेळ नव्हता आणि खूप भूक लागलेली होती. तर आहो म्हणले मी तुला चॉपरला मस्त छान चॉप करून देतो, काही गरज नाही आहे किसण्याची. हे बघा अंजली जी माझ्यावरती राहते तर तिने मला तिच्या शेतातले ताजे 2 मस्त असे मोठे पेरू पाठवलेत आणि ही पद्धत तिची मला आवडली. वरती जायचीच गरज नाही किंवा खाली तिला येण्याची गरज नाही. हे असं गॅलरीतून आमची देवाणघेवाण सुरू आहे.
काय झालं होतं, आहोनी हे जे काही फ्लॉवर चॉप करून दिलं होतं ना, त्यातून पाणी निघतच नव्हतं. मग मी थोडंसं मीठ टाकलं आणि अगदी थोड्या वेळासाठी ठेवून दिलं. मग त्यामधून खूप सारं पाणी निघालं. तर हे असं आहे, कधी-कधी ना फ्लॉवर ताजा नसतो, अशा वेळेला पाणी नाही निघत. मीठ टाकल्यानंतर मात्र खूप पाणी निघतं. ते पटकन काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, खूप सारी कोथिंबीर, धनेजिरीची पावडर आणि हो, आमचूर पावडर मी थोडीशी ॲड केली आहे टेस्टसाठी. आणि जसं मी नेहमी चाट मसाला टाकते तसा आजही या पराठ्यांमध्ये वापरणार आहे मी, म्हणजे वापरला आहे. आणि अशा पद्धतीनं पारी करून त्यामध्ये आता हे स्टफिंग भरून छान असा फ्लॉवरचा पराठा करायचा. बरं, या स्टेजला म्हणजे आपण जे काही हे स्टफिंग रेडी केले ना फ्लॉवरचं, यामध्ये तुम्ही चीजसुद्धा किसून ॲड करू शकता. आता माझ्याकडे ना चीजचा क्यूब नव्हता, मोझरेला चीज होतं, त्यामुळे मी ते नाही यामध्ये ॲड करत बसले. म्हटलं आपण नेक्स्ट टाईम कधीतरी ॲड करू. पण तुम्ही नक्की करा, जर का करणार असाल फ्लॉवरचा पराठा. मस्त लागतं असा चीजवाला आणि मुलांना तर खूपच आवडतो. एकतर पौष्टिक खाऊ घालतो आपण आणि चीजमुळं ना मुलं आवडीनं खातात म्हणून. तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल असे हे फ्लॉवरचे ताजे ताजे पराठे, त्याच्यासोबत ही टोमॅटोची चटणी आणि ताजं ताजं दही असणार आहे. हो, अरे सकाळी सकाळी आहोने दही लावलं आहे आणि आश्चर्य म्हणजे ते दही लागलं आहे. मला हेच कळत नाही आहे की लागलं कसं काय. हो, माझा साड्यांचा व्हिडिओ बघतायत आज पोस्ट केलेला आणि माझ्यासाठी साड्या सिलेक्ट करतायत. तुम्ही पण सांगा काय मैत्रिणींनो की कोणती साडी मी घेऊ. बघूया मॅच होते का आहोंची चॉईस आणि तुमची चॉईस. कोणी जर का पाहिलं नसेल तर प्लीज कालचा व्हिडिओ नक्की बघा साड्यांचा आणि त्यामधून सांगा मला की मी कोणती ऑर्डर करू. आहोनी केलेत काही फायनल? हो हो, मी केलं. पण पराठा कसा झालाय? एकदम मस्त, एकदम टेस्टी. चीज राहिलंय, चीज नेक्स्ट टाइम ऍड करू. तर तूप लावून भाजलेले खरपूस पराठे आणि दही. आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे मला. आहोनी ना सकाळी सकाळी आज दही लावलंय आणि ते दही इतक्यात लागलं हे बघून एवढं मला आश्चर्य वाटतं की इतक्यात कसं काय दही लागू शकतं. हे बघा, एखाद्याचा हातगुणच असतं. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं सकाळी दही लागलं ना. हे बघ, वाव, घर पडायला लागलाय त्याचा. जे साईचं दही लावलं होतं त्याच्यासोबतच हे नॉर्मल दही पण लावलं होतं त्यांनी. हे घ्या आणि आता त्या डिश मध्येच घ्या का वाटी पाहिजे? वाटी घेतो छोटीशी. बर, इकडे पराठा भाजतीये मी. खरंच लागले राव. आता मी काय खोटं सांगायला काय, तुम्ही बघा ना, प्रूफ आहे तुमच्याकडे. पण एवढं घट्ट नाहीये. ठीक आहे, लावू संध्याकाळपर्यंत ठेवून द्या, हां हां, अजून घट्ट होईल. माझं काय सुरू आहे आणि आहोंचं पाठीमागे काय सुरू आहे बघा. व्हॅलेंटाईन डे तर आमचा असा सुरू आहे. एक डान्स दुपारी मी आहोंना शिकवला, मीही शिकली आहे आणि तो लगेचच शूट करायचा आहे. यावेळेला जास्त प्रॅक्टिस नाही आहे, कारण विदाऊट प्रॅक्टिस आहो कसाही डान्स करतील तो तुम्हाला आवडणारच. कारण कॉमेंट सेक्शनमधून दादांवरचं प्रेम खूप जास्त दिसतंय मला. तर मी आहोंना म्हटलंय की जास्त एक्सपर्ट होऊ नका डान्समध्ये, नाही तर मला कॉम्प्लेक्स येईल, हो की नाही. तर कसं आहे की आता तुम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठे बाहेर नाही जाता येते प्रितिशमुळे. तर घरीच हे असं सुरू आहे आमचं. दुपारी डान्सही शिकलो, छान छान पराठे बनवून खाल्ले. आता राजमा आणि चावलचा बेत आहे, पण त्या अगोदर अशी छान मी रेडी झाली आहे. म्हणजे जस्ट केस धुतलेत मी, उद्या सकाळी धुणार होते पण खूपच चिपकू झाले होते, म्हणून म्हटलं धुऊया पुन्हा सकाळी अजून एकदा डोक्यावरून पाणी घेऊ, कारण उद्या शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे म्हणून. आणि ही माझी आवडती कॉटनची साडी आणि व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून रेड ब्लाउज. अंधार आहे सध्या. ओ माय गॉड, हे बघा, सुंदर आहे ना साडी ही. तर अशी काहीशी मी रेडी आहे. आहो चला करूया शूट. 2 मिनिटं. रिंग लाईटची तयारी चालू आहे. स्टेप्स लक्षात आहेत आहो? हां ठीक आहे, करू काय तर, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी कसाही डान्स केला तरी तो तुम्हाला आवडणारच आहे. मी तुम्हाला बिहाइंड द सीन पण थोडेसे शेअर करते हां, की मागच्या वेळेला खरंच तुम्हाला असं वाटलं होतं दादाच्या एक्सप्रेशनवरून की मी त्यांना ओरडली वगैरे का, तर नाही. ओरडले तर डान्स होईल का सांगा? अजिबात होणार नाही, ती निघून जातील सोडून. म्हणून बिना ओरडता आपली ती एक कला आहे ना, अगदी लाडी गोडी प्रेमानं त्यांच्याकडून करून घेणं. तर त्याच पद्धतीने आज ही करून घेतलंय मी. बघूया की कितपत येतोय आहोंना. आणि या माझ्या एक आवडते इयरिंग्स, या दिसत आहेत फक्त मोठ्या. हां, या मोठ्या नाही आहेत, सॉरी जड नाही आहेत,
मोठ्या आहेत, अगदी हेवी नाही आहेत, खूप लाईट वेट आहेत. ऑक्सिडाईज वरती कॉटन वरती ऑक्सिडाईज छान दिसतं म्हणून. हेअरस्टाईल थोडीशी चेंज, म्हणजे व्यवस्थित नाचता येईल. केस ओलेच आहेत अजून. असं गाण्याचं म्युझिक आहे बरं का. बाबू झालं का बाबू? घाई नाही करत आहे, घाई नाही करत आहे, निवांत होऊ द्या. वाव, आपलं पहिलं रील शूट होणार रिंग लाईटमध्ये. म्हणजे रिंग लाईटच कधी मी रीलसाठी यूज नाही केलेली. सही बात है. थँक्स इंजिनियर. काय झालं होतं माहिती आहे का, त्या स्टँडचं एक स्क्रू गेलं होतं कुठे, हरवले. तर राहुनी काहीतरी जुगाड केलाय. आता झकास रील बनणार. चलो. अय्यो, अजून उघडाच आहे तू, शॉर्ट नाही घातलेलास. लाईट कुठली चांगली वाटते सांग? हा, ही छान वाटते, वॉर्म. वाटते काही नाही, व्हाईटमध्ये कधीच शूट नसतं. हा, ही छान आहे. अजून वॉर्मनेस त्याचा वाढवू शकतो आपण. बरं, या तुम्ही कपडे घालून या. मी स्वतःला चेक करते रिंग लाईटमध्ये. चालू करा चालू. वाव. हा, ही छान आहे. आता मी रिंग लाईटमध्ये आहे. चांगलं दिसते. कसं शूट होते काय माहिती. काय माहिती का, प्रॅक्टिस नाही आहे यावेळेला बिलकुल. मी काय केला होता कारभार की पिरियड सुरू होते तेव्हा मी योगा बंद केला होता, राईट. आणि एक दिवस मी ना योगाला गेले सगळं ओके झाल्यानंतर. आणि त्या दिवशी चंद्र नमस्काराची प्रॅक्टिस सुरू होती. आणि त्यामध्ये साईड पुशअप्स मारायचे असतात ना, आणि दोघांनी पुशअप मारले. असं पकडून इकडं पूर्ण बसायचं, उठायचं, इकडं पूर्ण बसायचं, उठायचं. आणि ते मला छान जमत होतं. बऱ्यापैकी जमत नव्हतं काही जणींना, तर मला जमत होतं. तर एक्साइटमेंटमध्ये इतक्या दिवसांनी मी एकतर गेले होते. मी एवढे पुशअप मारले. मी सरांसोबत पण मारले पकडून, दुसऱ्या मैत्रिणीसोबत पण मारले, दोघींबरोबर. मी खूप सारे पुशअप मारले, खूप सारा एक्सरसाइज झाला 1 तासभराचा. आणि त्यानंतर आत्ता दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे सगळं आहे गुरुवारची कथा, आणि शुक्रवार म्हणजे काल, या मांड्या एवढ्या लाकडासारख्या दगडासारख्या कठीण झाल्या आहेत. आणि इतक्या पेन करण्यात की असं बोट जरी दाबलं तरी असं वाटते आतमध्ये सडले की काय, एवढं दुखतंय. मग त्याला स्प्रे लावला, मारला, क्रीम लावली. आज थोडंसं रिलॅक्स आहे. पण जेव्हा आपण बसतो अशा वेळेला तेव्हा ते जास्त दुखतं. आणि जेव्हा असं काहीतरी थोडीफार हालचाल असते ना, तेव्हा ते हलकं राहतं. म्हणजे जे काही टिअर्स झालेले मसल्स आहेत ना, ते थोडेसे बरे होत आहेत. तसं आहोने मला सांगितलं होतं, प्रोटीन पावडर पी. 1 दिवस पिले, दुसऱ्या दिवशी नाही. बरं, हा जो ब्लाऊज आहे ना, हा अजिबात चांगला नाही आहे, मला आवडत नाही आहे. पण मी आज घातला आहे कारण हाच वरती सापडला मला. मी नंतर दुसरा घेतला आहे याचा, सोच या ब्रँडचा, तो छान आहे. हा ऑरेलिया समथिंग काहीतरी इन्स्टावरती ब्रँड आहे, त्या ब्रँडचा आहे हा. दादा चमकायला लागलाय. आता मी तुम्हाला ना बिहाइंड द सीन दाखवणार आहे. बिहाइंड द सीन की कसं शूट होतंय. तेरे राग की मैं रागिनी, तेरे इश्क की मैं बांधनी, रौनक तेरी मेरे हंस. जे काही ते साईड पुशअप मारले होते त्याच्यामुळे एवढे पाय दुखत होते की 2 दिवस झालं बदकासारख्या उड्या मारत चालत होते गरबर. पण नाचतानाचा उत्साह बघा. आता दुखतायत का पाय? तुझसे ही है मेरी हर खुशी, न मेरी कोई और पहचान हो, यादों में तेरी हूँ हर घड़ी. झालं? मला नाही अजून मनासारखं झालेलं. पण जाऊ दे, आता 7:30ला 10 मिनिटं बाकी आहेत. मला स्वयंपाकही करायचंय. तर चला लगेचच अपलोड करते मी. करू? सबस्क्रायबर समजून घेतली गरीब दादाला. गरीब दादा लय इम्प्रूव्हमेंट आहे दादा. अहो, अरे लाजरा नवरा माझा. चला मी प्रितीशला दाखवते आमचं रील कसं बनलंय. प्रितीश, तुझा माझा संबंध संपलाय ना? तू मला शूट करून यायला लागला ना आज. होय, आता तू माझा मुलगा नाही, मी तुझी मम्मी नाही. होय, एकदम बरोबर. एकदम बरोबर ना? मग आता कसं तू जेवणार, खाणार, पिणार? मग तू मगाशी मला आवाज का दिलास मम्मी करून? का आवाज दिलास? केलंय चालू. हा, अजून एकदा लास्ट. काय आहो, मला ट्रीट आहे आज आहोंकडून, त्यांच्याकडून डान्स करून घेतल्याबद्दल.
पतिकची बिर्याणी ऑर्डर करण्यात आलेली आहे. हे बघा, व्हॅलेंटाईन डे अशा पद्धतीनं सेलिब्रेशन सुरू आहे त्याचं, कारण प्रितिशला खायची होती आणि मी अजूनही गेटअपमध्येच आहे. एक रील बनवलं छानसं, दुसरे एक. माझं कसं असतं, बनवलं की लगेच मला पोस्ट करायचं असतं. ही साडी मला खूप आवडते, खूप म्हणजे खूप. संगम साडी शॉप पुणे यांच्याकडून घेतलेली आहे. आता सकाळी देवासाठी फुलं आणायला म्हणून गेलेला माणूस केवढा सुंदर गजरा घेऊन आलाय. मला म्हणे मी विसरलो तुला द्यायला. लावा. मी ऍक्च्युली आता उद्या लावेन. इकडे एक द्या. महाशिवरात्रीला लावेन. उद्या पण मी साडी नेसणार आहे. बघू. ओहो, इकडे एक द्या ना सपडे. हाय 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 हाय, थँक्यू. आता हे माझ्याकडून खरं तर हे खरं तर हे त्यांनीच आणले, पण आता आपण देऊया. घरच्या घरी केलेलं अगदी साधंसुद्धा आमचं हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, हाईप करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. लव यू ऑल.